Hello dear students, so today we are going to learn very interesting and inspirational poem and our poem name is You Start Dying Slowly. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता बघणार आहोत आणि ह्या कवितेचा अर्थ होतो यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजेच तुम्ही हळूहळू मरत आहात असा या कवितेचा अर्थ होतो. ओके, सो let's see this poem, and this poem has written by Pablo Neruda. Okay, so let's see this poem. But before that, if you are new here on our YouTube channel, then please subscribe to our YouTube channel, and if you like this video, then please comment and share to this video. Okay, thank you so much. Okay, so let's see. Our poem name is You Start Dying Slowly. So meaning of this poem, You Start Dying Slowly म्हणजेच काय तर तुम्ही हळूहळू मरत आहात. Why? Let's see. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. So poet is saying here, कवी इथे असं म्हणत आहे की जर तुम्ही ट्रॅव्हल करत नसाल, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास करत नसाल, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही वाचत नसाल, तुम्हाला वाचायला कंटाळा येत असेल, तुम्ही दिवसभर त्या मोबाईलमध्ये गुंतलेले असाल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, जर तुम्ही मनसोक्त जीवनाचे आवाज ऐकत नसाल, तुम्ही सतत जर का टी व्हीजवळ बसलेला असाल, तुम्ही कोणताही आवाज ऐकत नसाल, तुम्ही जीवनाचा मनसोक्त आनंद घेत नसाल, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, जर का तुम्ही स्वतःलाच आवडत नसाल, स्वतःला प्रोत्साहन देत नसाल आणि स्वतःचे कौतुक तुम्ही स्वतः करत नसाल, देन यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू मरत आहात असा कवी इथे म्हणत आहे इन द फर्स्ट स्टांजा. ओके, नाव second stanza is, when you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान करत नाहीत, सेल्फ इस्टीम म्हणजेच स्वाभिमान, तुम्ही जो काय स्वतःचा स्वाभिमान आहे हा जेव्हा तुम्ही हरवून बसता, तुम्ही स्वतःचा सन्मान जेव्हा करत नाही, when you do not let others help you, आणि जेव्हा तुम्ही इतरांना देखील तुमची मदत करून देत नाहीत, तेव्हा यू स्टार्ट डाईंग स्लोली, तेव्हा तुम्ही हळूहळू मरत जात आहात असा पोएट आपल्याला सांगत आहे. देन नेक्स्ट थर्ड स्टांजा इज, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. So poet is saying in the third stanza, if you become a slave of your habits, जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झालेले असाल, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, जर तुम्ही दररोज एकाच मार्गाने चालत आहात, तो मार्ग बदलण्याची शक्ती तुमच्यामध्ये नाही, तुम्हाला काही करावंसं वाटत नाही, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्हाला तुमचा मार्ग बदलावासा वाटत नाही, तुम्हाला तुमचं रुटीन बदलावंसं वाटत नाही, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, आता इथे डिफरंट कलरचा मिनिंग वेगवेगळ्या कलर नाही तर वेगवेगळ्या गोष्टी, जर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या नाही किंवा तुम्ही त्या ट्राय करत नाहीत, और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, यू स्टार्ट डाईंग स्लोली, किंवा अनोळखी लोकांसोबत तुम्ही बोलत नाही, तुम्हाला बोलावंसं वाटत नाही, बऱ्याचदा आपण बसमध्ये प्रवासामध्ये सुद्धा एकमेकांसोबत बोलत नाही, आपण मोबाईलमध्ये बिझी असतो, आणि अशा वेळेस कवी म्हणतो की जर तुम्ही कुणासोबत बोलत नसाल, तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी टाईम नसेल, वेळ नसेल, सो यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू मरत आहात असा
कवी इथे आपल्याला म्हणतो. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर चेंज करायला हव्यात असा कवी आपल्याला ह्या तिसऱ्या स्टांजामध्ये सांगतो. देन सेकंडला स्टांजा. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you avoid to feel passion, poet is saying here की जर तुम्ही तुमची पॅशन जी काय आहे तुमच्या पॅशनकडे जर का तुम्ही दुर्लक्ष करत आहात, तुमचे काही स्वप्न आहेत त्या स्वप्नांकडे जर का तुम्ही दुर्लक्ष करत आहात, अँड देअर टर्बुलंट इमोशन्स म्हणजेच काय तर अनस्टेडी, स्थिर नसलेले, आणि त्याच्या अस्थिर भावनांकडे जर का तुम्ही दुर्लक्ष करत आहात, आवडणाऱ्या गोष्टींकडे जर का तुम्ही दुर्लक्ष करत आहात, धोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन मीन्स शाईन, स्पार्कल, चमक. सो ज्या गोष्टींमुळे तुमच्या डोळ्यात चमक येते त्या गोष्टींकडे जर का तुम्ही दुर्लक्ष करत आहात, अँड युअर हार्ट बीट फास्ट, आणि ज्याच्यामुळे तुमच्या हृदयाची धडधड होते त्या गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू मरत आहात असं कवी या स्टांजामध्ये म्हणतोय. सो नाव इन द लास्ट स्टांजा पोएट इज सेइंग, if you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. आणि कवी इथे म्हणत आहे की इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर का तुम्ही तुमचं जीवन बदलू शकत नसाल, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जॉबमध्ये सॅटिस्फाईड नसाल, ऑर विथ युअर लव, आणि तुम्ही तुमच्या लवमध्ये प्रेमासोबतसुद्धा जर का तुम्ही सॅटिस्फाईड नसाल, तुम्हाला ते सोडावंसं वाटत नसेल, इफ यू डू नॉट रिस्क वॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, आणि जर का तुम्ही जीवनामध्ये रिस्क घेतली नाही, तुम्हाला रिस्क घ्यावीशी वाटत नाही, जी गोष्ट सेफ नाही, अनसर्टन म्हणजेच काय, जी गोष्ट सेफ नाही, जी फिक्स नाही, आणि जी गोष्ट होणार की होणार नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही, आणि तरीही तुम्ही रिस्क घ्यायला तयार नाहीत असं तुम्हाला जेव्हा वाटतं, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, आणि जर तुम्ही कधीही स्वप्नांचा पाठलाग केला नाही, आयुष्यात कधीच केला नाही, देन इफ यू डू नॉट अलो युअरसेल्फ, आणि जर तुम्ही जीवनामध्ये स्वतःला कधी संधी दिली नाही, अलो युअरसेल्फ, स्वतःला संधी देणे, तुम्ही कधी जर का स्वतःला संधी दिली नाही, ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, ना निदान एकदा तरी तुम्ही स्वतःला संधी दिली नाही किंवा ती दिली पाहिजे, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस, जर तुम्ही जीवनात सेन्सिबल ॲडवाईस इग्नोर केली नाही, देन शेवटची लाईन इथे कदाचित मिस झालेली असेल, तर शेवटची लाईन आपल्याला माहितीच आहे की यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर का तुम्ही जीवनामध्ये सेन्सिबल ॲडवाईस इग्नोर केली नाही, तर त्यापासून तुम्ही जर का दूर पळाले नाही, तर तुम्ही हळूहळू मरत आहात असं पोएट सांगत आहे. अँड दिस पोएम हॅज रिटन बाय पॅब्लो नेरुडा. ओके, सो थँक यू सो मच गाईज.